भारी भारी. साया डोंगरचा साया घेंबा सोन्याचा पायाला उदे. नमस्कार मंडळीनो, मी कोकणी माणूस बाबू दादा. काय समजलीव मंडळीनो, तुम्हा सगळ्यांना फाग पंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आज फाग पंचमी एस टी आली. चला एस टी बघूया पहिली. रत्नागिरीवरून आली. हां, तर सगळ्यांना फाग पंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आज फाग पंचमीच्या दिवशीपासून आपला शिमगा सुरू होतो. आणि बघा, तुम्हाला समोर दिसतात एक्का आणि श्रेयस ढोल ताशे घेऊन आम्ही आता निघालेला आहे शेवरा आणायला. तर आपला जो मुख्य शिमगा असतो, ज्याला आपण होळी आणि धुलीवंदन दोन मोठे होम लागतात, ते गावागावात पालखीस असते. त्याच्या आधी 9 दिवसापासून प्रत्येक गावातल्या प्रत्येक वाडीवाडीत दररोज रात्री एक होळी लागते. हां, तर आज पहिली होळी आहे. अशा 9 होळ्या होणार. त्याच्यानंतर 10 आणि 11वे होम होणार 2. असा आपला शिमगा सण आता सुरू झालेला आहे. तर आम्ही आता निघालेलं आहे शेवरा आणायला. म्हणजे आपली जी होळी होते त्याला गवताचा आणि भाऱ्यांचा म्हणजे झाडांच्या फांद्यांचा राब असतो, सुक्या फांद्यांचा. पण त्याच्यामध्ये मेन मुख्य त्याच्यात असतं म्हणजे शेवरा असतो. 2 शेवरे आणतात. काय काय गावांमध्ये आंब्याच्या फांद्या पण असतात. तर तो शेवरा आम्ही तोडून आणणार खाली मधल्या वाडीत, अंकुशदादाच्या वाडीत जाऊन. आणि मग आजपासून होळीला सुरुवात. तर आता निघालेला आहे. मस्तपैकी एक फाग घाला आणि सुरुवात करा वाजवायला. आमची वाघ जाय शिमग्यात केलं र उदे. वाजवा रे. बस ओके. चला आता पटकन पुढे जाऊया. मोठी माणसं म्हणजे वाडीतलं सगळं वरिष्ठ मंडळी पुढे गेले, त्यांना जाऊन गाठतो पटापट. हां, कारण बाकी सगळ्या पण गोष्टी तुम्हाला सविस्तर दाखवायच्या आहेत. काय समजली? चला. आनंद दादा, ओवलीच्या झाडाचा टाला आपण होलीला लागतो. रघुदाते आले टाला घेऊन. आता जाऊया पुढं. चला, आपण शेवराचं झाड आहे तिथं येऊन पोचलेला. आपल्या वाडीतल्या दादाने आधीच 1-2 दिवस आधी काय दरवर्षी बघतात तसा बघून ठेवली होता. तर हा एक शेवर आपल्याला तोडायचा आहे आणि दुसरा एक अजून कुठे असेल तर. होय, नंतर तोडायच लागणार आहे. तो आता तोडू. पहिलीकडे आपले जनार्दन दादा महाडिक ते आहेत. तर त्यांनी एक वरती बघितले नाही, तर आपण तोडूया. असं 2 शेवरं न्यायचं असतात. हा, शाबास. होय, तिकडे वाजवतात. मग आपला शेवरा तुटला वाजवाय नको. हा, असू दे. हा, चला, एक शेवरा तोडून घेऊन निघालेला. दुसरा पण इथंच आहे रस्त्याच्या बाजूला. का तोडून झाला का दोन्ही संघाती एकदाच नेऊ. हां, आहे ना. चला, तर मला पण खाना मारायला जायला हवाय. काढला. हां, शेवरीचा फुल आनंदाने घेतली नाही हातात. पहिला शेवरा तिकडे रस्त्यावर आहे. पांढरी गाडी दिसते सुनीलदाची तिथं.
आणि दुसरा इकडं वर रस्त्याच्या वरच्या बाजूला इकडं आता अशोक तात्या इथं उभा आहेत. आणि इकडं प्रकाश दादा, चंदू दादा आणि रघु दादा इकडं आले तिकडं दुसरा तोडायला. चला तोपर्यंत करवंदीची फुलं खाऊया. हा बरा आहे, बारीकच्या बारीक तोडून झाला. बघा आपल्या अंदाजा उंचीनुसार. चला मंडळी, तो शेवरं घेऊन निघालेला. हा वारी वारी. चला वाडीजवळ येऊन पोचलेला. आणि इथनं आतमध्ये रस्त्याने आपल्या महाडिक भावकीत जायला रस्ता आहे. तिथनं जाऊन त्यांच्या घरांच्या खालनं जाऊन गणपतीच्या ढोवाकडनं खाली वलीच्या तोंड्यात जायचा. ओके चला मंडळीनो, शेवरं घेऊन होलीच्या तोंड्यात पोचलेला. इथं सगळी तयारी झालेली आहे. हा सगळा आपल्या एक्काने श्रेयसने या तोंड्यातला गावात साफ केली ना. हा बघा, हा सगळा आहे तो. आणि बाकी वाडीतल्या माणसाने जो राप टाकली म्हणजे आपल्या होलीसाठी जो काय आपल्याला गावात आणि कवायला लागतं या फांद्या, हा इथं आहे सर्व. 2 वरडी आहेत, 2 भारा आहेत आणि हे 2 शेवरं. आणि इथं आपली होलीची जागा असते. इथं बाजूबाजूला 2 उभं करायचं आणि मग होली सजवायची. इथं आमची आमट्या वाजवायची जागा. आमट्या म्हणजे एकतर दिंडी असतात किंवा दुसरं आमच्या रानात एक झाड असतं काटेरी आहे, त्याला आम्ही आमट्याच म्हणतो. तर आता तुमच्याकडे काय काय म्हणतात तर आम्हाला सांगा कमेंटमध्ये. हा बघा इथंच आहे, हा वरती आमच्या रमेश गुरुजींचं घर. आणि इकडे लगेच खाली होली. आणि इकडे ह्या बाजूला आपली महाडिक भावकी. किती मस्त वाटते बघा. तिकडनं आनंदाचं आलं. ह्या इकडं कोकमीची झाडा. मंडळीनो, दोन्ही शेवरं उभं राहिले. आता गावात पण बराचसा काढून झालाय. आणि इकडचा जो आहे तोंड्यातला तर जाळून मोकला करू पहिला आणि मग होली सजवायला घेऊया. श्रेयसने तिकडे आग लावला. बराचसा काढून ठेवलेला आहे म्हणजे नंतरला कधी कमी पडला राबतं तर वापरता येईल होलीला. हा इकडे हाय भरपूर होय. आता शेवऱ्यांवर पवलीचा टाला आणि आंब्याचा टाला असं दोन्ही अडकवून घ्यायचं, मग सजवायला सुरुवात. हा ओलीचा टाला. हात पोचला असाच अडकव. नाही इकडं आनंदाने अडकवली, आंब्याचा पण ओलीचा पण. तिकडे श्रेयस काय ट्राय मारतोय, उडी मारतोय. ह्याला आंब्याचा झाला हा नीट. हा शाबास. चल तुझं नाव पोपट. नो आता हा गावात जलून गेला, शांत झाला सगळा का मग आपण हे करू, होली सजवायला सुरुवात करू.
चला एक्का श्रेयस आनंदा सगळ्यांनी आता होली सजवायला सुरुवात केली नाही. श्रेयसने एक्का तर आज दिवसभर आलं होतं गावात बिवात साफ करायला. झाबीत त्यांनीच आणली नाही. जवळ घे उभा उभा कर चिकटून कर उभा. कारण अजून गावात बिवात कवाल बिवाल येऊन लय जाडी होईल ना. फिरताना 2 होलींच्या नंतर फिरताना जागा पाहिजे. ए कोयती घेऊन गेलायस काय? हा श्रेयस गेलाय वेली आणायला तोडून. इकडे सजवून झाले. हा हा कर कर साफ. गावात पण लावून झाला. वर ते शेवऱ्यांच्या शेंड्यात ना गवतांची एक अशी पेंड्यासारखी बांधून टाकायची आहे. म्हणून श्रेयस वेली तोडून आणायला चाललाय. झाला बांधून श्रेयस. चल उडव बघूया. जवळ जा आणि नेमका उडव. खाली पडून देऊ नको नाही तर बाकीचा गावात खाली परत घसरल. हा अचूक पकड नेम. नाही रे ह्या काय वर ते शेंड्यात गेला पाहिजे अडकाया. चांगला बांध. चंदोदंद बोललीस नाही मिळत. हा वजन हवं होतं जरा. बास एक नंबर. आता ह्याच्यावर जरा बघा जास्त बांधायला हवा. अरे जरा वाचला. एकदा हा वा एक नंबर. चला कालूक झाला मंडळीनू. होली सजवून झाली. आता सगळं वाडकरी घरात निघालं. थोड्या वेळानं आपण परत येताना होलीच्या पूजेसाठी सगळा पूजेचं साहित्य ढोल ताशे ढोलकी सगळा घेऊन यायचा आणि मग आल्यावर पुढचा कार्यक्रम सगळा दाखवू. कालूक असेल तरी पण व्हिडिओ बघा थोडा. आपल्याला इथं काय उजेडाची सोय नाही. आता येऊन शेकोटी पेटवू तेव्हा उजेड होईल चांगला. हा कांग्र कांग डोंगरचा कांग सोन्याचा भांगर उदे चोली टिमटिम गल आमची वारजा शिमग्यात केलं उदे. चला मंडळीनू. हा चला होलीवर जाऊया. सगळी तयारी घेऊन पूजेचं साहित्य घेऊन सगळं निघालेलं आहे. आनंदांच्या हातात आहे सर्व. चला ताशाची एक बारी करून झाली. आता होळीच्या पूजेला बसलेत. आनंददादा होळीची पूजा करून घेतील. सर्व साहित्य आणि साखरेचा नैवेद्य असं सर्व साहित्य आणलेलं आहे. श्रेयस बॅटरी घेऊन आलाय आणि सर्व मंडळी कोण कोण आहे बघा. इकडं प्रिसिता, पूजा, एकांश, श्रेयस ही सर्व विद्यार्थी मंडळी आमच्या वाडीतली. इकडं आनंददादा, तिकडं मगाशी होते ते सर्व आता काळोखातनं दिसत नाहीत. प्रकाशदादा, प्रदीपदादा, रघुदात्या आणि मी. सर बोलले मागत लाव रे. आगडालो बोरी बागडालो
सोन्याचा भांगर होऊ दे. समोर सोन्याचा भांगर होऊ दे. शाबास, शाबास. Happy Holi, Happy Holi. Happy Holi, Happy Holi. वाजव, वाजव, अगदी वाजव. हा, घे. चल श्रेयस, वाजव श्रेयस. अरे काय तुमच्या आमट्या पटापट फाट फूट फट वाजव. मामा बघ कसं वाजवता आता. शाबास. मग वन्स मोर, वन्स मोर. मग मामांच्या बघ कशा वाजतायत त्या. काय शाबास. दिंड आणलेल्या पोरांनी, आमट्या नाही. थोड्याशा पुढे मारायला हा, पुढं पुढं अजून आत सराय आत सरकवाया पाहिजे होत्या. हा, मस्त मस्त. ए श्रेयसनी एक्का तुमच्या काय वाजत नाही. मामा बघ. शाबास, बघ फटाफट फटाफट. चल. हा, चला चला चला. पहिली होली लागलेली आहे मंडळींनो. चला आता व्हिडिओ पण इथं संपवूया. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि आपल्या असं गावाकडचं व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या अस्सल कोकणी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला सगळ्या 9 दिवसाच्या 9 होल्या आणि सगळं होम पुरा शिमगा लाईव्ह दाखवणार यंदा असा व्हिडिओच्या माध्यमातून. चला चंद्राचं दर्शन घेऊन आपण आता तुमचा निरोप घेतो. टाटा.